नमस्कार जय शिवराय मित्रांनो, माझ्या मागे जो बघत आहात तो वेलाचा किल्ला आहे आणि उल्हास नदीच्या वरती होणाऱ्या व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी जशी ही किल्ल्यांची पूर्ण रांग आहे, जसा पिंपळकोट आहे, त्यानंतर हा वेलाचा किल्ला आहे, ह्याच्या पुढे मग पूर्ण असा घोडबंदर होत होत जी किल्ल्याची वसईच्या किल्ल्यापर्यंत जी रांग आहे त्यापैकी हा प्रमुख वॉच टॉवर म्हणता येईल। आणि होणाऱ्या एकदम नदीच्या बाजूला, की माझ्या बाजूला नदी आहे, मला नदी दिसत असेल झाडांमधून, तर त्या नदीच्या मार्गातून जो व्यापार व्हायचा त्या व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी हा एक वॉच टॉवर किंवा एक देखरेखीचा किल्ला असं म्हणता येईल। देखरेख ठेवण्यासाठी हा किल्ला। आता माझ्या मागे बघत असाल तर किल्ल्याचे नाममात्र अवशेष म्हणजे एकच भिंत उरली आहे आणि इथे जर यायचं असेल तर तुम्हाला खोपरोबाचं मंदिर म्हणून तुम्ही विचारलं तर तुम्ही येऊ शकता, किंवा गुगल मॅप प्रॉपर तुम्हाला इकडे आणतो। हा अर्धा डोंबिवलीमध्ये आणि अर्धा वेलासमध्ये असा अर्धा अर्धा किल्ला तो दोन्ही हद्दीत येतो, तर तुम्हाला तो किल्ला गुगलवरती सापडेल। आणि ह्या किल्ल्याचं तसं ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर खूप महत्त्वाचं असं त्या नदीच्या खोऱ्यामध्ये असून याचं एक ऐतिहासिक स्वतःचं महत्त्व आहे। तर असा एक किल्ला आहे। किल्ला म्हणता येण्यासारखं काहीच नाही आहे, फक्त एक भिंत उरली आहे। तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर ती फक्त भिंत आहे आणि एक स्थानिक लोकांनी विरगळी ज्या असतात त्या विरगळीला ठेवून तिकडे एक मंदिर म्हणजे देव बनवलं आहे। आता त्या विरगळीचं महत्त्व वगैरे, त्यात विरगळीला शेंदूर फासला आहे पूर्ण, त्यामुळे ते कळत नाही आहे प्रॉपर, पण ती फक्त एक भिंत उभी राहिली आहे। त्या भिंतीमुळे हा किल्ल्याचं अस्तित्व उरलं आहे। ते पण मला वाटतं झाड आहेत, ही भिंत पण काही दिवसांनी नष्ट होईल। असा पूर्णपणे लुप्त पावलेला, म्हणजे बघा पूर्णपणे लुप्त पावलेला शेवटचा खडक, शेवटची एक भिंत श्वास घेते अखेरचा, असा हा अखेरचा श्वास घेत असलेला वेलाचा किल्ला। किल्ला म्हणता येणार नाही कारण का किल्ला दिसतच नाही आहे, पण ठीक आहे, आज नाही तर काल होता। पण ह्या किल्ल्याला पाहिलं की असं वाटतं की आपण इतिहासाच्या वास्तू किती जपतोय त्याचं जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे। आणि नॉर्मली किल्ल्याच्या 100 मीटरमध्ये कुठल्याही प्रकारचं बांधकाम असू नये, या कुठलीही जी जागा आहे ती मालकी हक्काची असू नये असा नियम आहे। पण किल्ला मला आतमध्ये जाऊन बघता येत नाही आहे कारण का तडबंदी आहे थोडीशी, कारण का कुणीतरी प्रायव्हेटली कुंपण बांधलं आहे असो। तर असा हा वेलाचा किल्ला आहे। किल्ल्याच्या आतमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त पुरती एक भिंत आहे आणि काही देव आहेत, मी दाखवतो तुम्हाला। किल्ला मोठा नसल्या कारणाने सुशांतला म्हटलं तू आराम कर, हां, कारण का मोठा किल्ला असला की माझं काम वाढतं, मग सुशांत काम वाटून घेतो। पण किल्ल्याच्या नावावरती फक्त एक भिंत आहे। आणि असं नाही की आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही सगळं वाचून बघून आलो तर आम्हाला माहिती आहे की एवढंच मिळणार होतं बघायला, पण ठीक आहे, इट्स ओके। त्याचं कुंपण नसतं तर तिकडचं सुद्धा आपल्याला बघायला मिळालं असतं, पण कुंपण आहे काट्याचं। आणि वैशिष्ट्य म्हणजे ते विरगळी आहेत दोन, आणि विरगळीचं वैशिष्ट्य असं आहे बघा, आपण देव मानतो ह्याला देव म्हणतात, पण त्यातली एक जी आहे ती गद्यगळ आहे। गद्यगळ ह्या विरगळीचं महत्त्व मी तुम्हाला नंतर समजून देईन, पण त्याचं लिटरली असं असेल की एक घोडा किंवा गाढव आहे आणि खाली एक स्त्री आहे, असं ते त्याचा गद्यगळेचं पूर्ण महत्त्व आहे। तर ती जुन्यातली एक विरगळ आहे आणि आपले लोक त्याला शेंदूर लावून देव मानतात। असो, तो भाग वेगळा आहे। तर असा किल्ला आहे, म्हणता येईल 10 बाय 20चा एक फक्त एक जागा उरली आहे। असा शेवटचा श्वास घेत असलेला ह्या गावातील किल्ला, आणि शब्द नाहीत माझ्याकडे। असो, तर जे काय आहे ते तुमच्या समोर आहे। आणि वाईट असंच आहे की ती गद्यगळ आहे आणि त्याला शेंदूरपासून ते लोक हे करतात, देव मानतात। असो, त्याचा वेगळा आपण एक छोटी रील वगैरे बनवू। तर असा सगळा किल्ला आहे, शेवटचे अवशेष घेणारा। आणि एक मात्र चांगलं बघायला मिळालं
आपले स्वागत आणि या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जरब या गुणाचे स्मरण करा. जर भवानी जय शिवराय. तर असा हा बोर्ड जो आहे तो अजून तरी शाबूत आहे आणि तो लावला आहे त्या संस्थेने. फार छान काम केलं. आणि समोरच नदी आहे. ह्या नदीवरती होणाऱ्या व्यापारामध्ये म्हणजे कल्याण जेव्हा संस्थान होतं त्या संस्थानामध्ये जो व्यवहार व्हायचा नदीकाठी त्याच्यावरती वॉच ठेवण्यासाठी हा किल्ला बनवलेला मित्रांनो. तर कसा वाटला नक्की तुमचा अभिप्राय कळवा आम्हाला. तुमच्या अभिप्रायाची आम्ही वाट बघतोय. पुन्हा एका नव्या किल्ल्यावरती भेटू, नव्या ठिकाणी भेटू. तोपर्यंत जय शिवराय.